तर ही थेट दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणाच्या पाणी प्रश्नावरून चांगलाच वाद निर्माण झालाय। आंदोलन पेटलेलं आहे, पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगर येथील ही दृश्य आहे। वातावरण या ठिकाणी तापलेलं आहे। जायकवाडीतील पाणी सोडण्यासंदर्भात दोन गटात वाद पेटलेला आहे। अनेक शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत। आंदोलनात गोंधळ निर्माण झालाय। दरम्यान पोलीस या ठिकाणी आहेत। पोलिसांकडून शांतता प्रस्थापित करण्याचं काम सुरू आहे। ही दृश्य आपण थेट पाहतोय छत्रपती संभाजीनगर इथून। छत्रपती संभाजीनगर येथे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलकांना आता पोलीस ताब्यात घेताना दिसत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। शेतकरी आणि या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। जायकवाडी धरणाच्या पाणी प्रश्नासंदर्भात शेतकरी आक्रमक झालेले आहेत। हे आंदोलक आपण पाहतोय आक्रमक झाले आणि कुठलाही वाद निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी आता या आंदोलकांना ताब्यात घेतलंय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्या सोबत जोडलेत। सचिन, जगदीश, आपण पाहताय की मराठवाड्याच्या जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडावं या मागणीसाठी जे आहे ते आंदोलक जे होते ते आक्रमक झालेले होते आणि तुम्ही आमच्या हक्काचं पाणी सोडावं अशी मागणी जी होती ती या आंदोलकांनी केलेली होती। मात्र जाणीवपूर्वक नगर असेल किंवा नाशिक असेल त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी जे आहेत ते पाणी सोडू देत नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी नुकसान होतंय आणि हे नुकसान होऊ नये यासाठी या ठिकाणी मराठवाड्यातील सर्व नेत्यांनी मिळून त्या ठिकाणी एकत्रित आंदोलन केलेलं आहे। मात्र त्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे रवाना करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये प्रमुख नेते जर पाहिले तर आता काही वेळापूर्वीच राजेश टोपे यांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे आणि राजेश टोपे यांना पोलीस ठाण्याकडे नेण्यात आलेलं आहे। त्यावेळी पोलिसांमध्ये आणि राजेश टोपे यांचे कार्यकर्ते असतील किंवा या ठिकाणी मराठवाड्यातील शेतकरी असतील त्यांच्यामध्ये संघर्ष पाहायला मिळालेला आहे। मात्र सकाळपासून जे आहे ते पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांना गाड्यामध्ये भरून घेऊन जाण्याची जी काही प्रक्रिया आहे ती केलेली आहे। त्यामुळे पाण्यासाठीचा जो काही संघर्ष आहे तो पेटलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये पोलिसांच्या वतीनं जे आहे ते आता आंदोलन कुठल्याही प्रकारे चिघळू नये यासाठी आंदोलकांना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे आणि गाड्यामध्ये घालून त्यांना पोलीस ठाण्याकडे रवाना करण्यात आलेला आहे। मात्र त्यावेळेला संघर्ष पेटलेला आहे, पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळत आहे। जगदीशजी, सचिन, या आंदोलनाचं नेतृत्व कोण करतंय? या आंदोलनात कोणकोणत्या जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी सहभागी झालेत? मराठवाड्यामधील जे शेतकरी आहेत ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या आंदोलनाचं नेतृत्व जे आहे ते सर्व पक्षातील सर्व नेते करतायत। कारण या ठिकाणी सर्व पक्षातील जे नेते आहेत ते पाहायला मिळत आहेत, कारण हे नेते जे आहेत स्वतः मराठवाड्याच्या पाण्यासाठी एकत्रित आलेले आहेत। कुठेही जरी भेदभाव असेल, कुठेही जरी एकीकडे हेवेदावे जरी असली तरी दुसरीकडे पाण्यासाठी का होईना सर्व नेते जे आहेत ते एकत्रित आल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाणी मिळावं हीच मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांनी आग्रही धरलेली आहे। पाण्यासाठी जे आहे ते आपण पाहता या ठिकाणी गोदावरी पाटबंधारे विभागासमोर जे आहे ते आंदोलन सुरू आहे। सकाळपासून या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं आंदोलक होते, मात्र पोलिसांनी आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे संख्या देखील जी आहे त्या आंदोलकांची आता कुठेतरी कमी झालेली आहे आणि त्यामुळे आता पोलिसांनी जे आहे त्याच्या कार्यकर्त्यांना हटवायला जे आहे ती सुरुवात केलेली आहे। सकाळी हा पूर्ण रस्ता जो होता तो जाम करण्यात आलेला होता, मात्र पोलिसांनी या ठिकाणी सुचकतेनं त्या ठिकाणच्या आंदोलकांना जे आहे ते बाहेर काढलेलं आहे रस्त्यावरून। सचिन, हे आंदोलन कुठून कुठपर्यंत होतं? या आंदोलनाची परवानगी घेतली होती का आणि सकाळी किती वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झालंय? हे आंदोलन जे आहे ते सकाळी 10 वाजेपासून सुरू झालेलं होतं। आंदोलक जमलेले होते आणि त्यासोबतच सर्व पक्षातील लोकप्रतिनिधी होते ते सुद्धा या ठिकाणी एकत्रित आल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि या लोकप्रतिनिधींनी जे आहे ते नेतृत्व केलंय या आंदोलनाचं, या मोर्चाचं। यामागचं कारण जर पाहिलं तर म्हणजे मराठवाड्याला हक्काचं पाणी सोडावं ही मागणी जी आहे ती केली जात आहे। त्यामुळे हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आंदोलक जमलेले होते, मात्र पोलिसांनी प्रमुख नेत्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली। त्यामुळे नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा संघर्ष सुद्धा पाहायला मिळाला होता, तो म्हणजे पोलिसांसोबत। आणि आता या ठिकाणी पोलिसांनी जे आहे ते आंदोलकांना या ठिकाणावर जे आहे ते माघारी पाठवलेलं आहे। सचिन, हे आंदोलन नेमकं कुठे धडकणार होतं? हे आंदोलन जे आहे हा मोर्चा जो होता यांनी रास्ता रोको सुरू केलेला होता आणि हे त्यांनी आंदोलन जे आहे ते गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ या कार्यालयासमोर सुरू केलेलं आहे आणि त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती नाशिकनं आमच्याकडे पाणी सोडावं ही मागणी जी आहे ती केलेली आहे। नाशिक अहमदनगर असेल त्या धरणातून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्यात यावं ही मागणी प्रामुख्याने जी आहे ती या ठिकाणी या आंदोलकांनी केलेली होती। मात्र आता हे आंदोलक जे आहेत आता मागे फिरत आहेत, कारण पोलिसांनी या ठिकाणी जो आहे तो त्यांना पकडून घेऊन जाऊन जे आहे त्यांना हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हा आता आंदोलन शमलेलं आहे। मात्र हा रास्ता रोको पाहता आपण, हा पूर्णपणे जो महत्वाचा रस्ता आहे हा सकाळी जाम झालेला होता। किलोमीटर पर्यंत या ठिकाणी रांगा वाहनांच्या लागलेल्या होत्या, मात्र अखेर का होईना पोलिसांनी या ठिकाणी सूचकतेनं समजतेनं या आंदोलकांना या ठिकाणाहून हलवलेलं आहे आणि काही जणांना ताब्यातही घेतलेलं आहे। सचिन, या रास्ता रोकोमध्ये किती आंदोलक सहभागी झाले होते आणि आता पोलिसांनी किती आंदोलकांना ताब्यात घेतलंय?
या रास्ता रोकोमध्ये हजारोच्या संख्येनं जे या ठिकाणचे आंदोलक होते ते सहभागी झालेले होते. मराठवाड्यातील विविध ठिकाणावरून हे आंदोलक आलेले होते आणि त्यांची प्रमुख मागणी हीच होती की मराठवाड्याला पिण्याचं पाणी जे आहे ते मिळावं, मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं आणि आदेश असताना सुद्धा हे पाणी का सोडलं जात नाही, अशा प्रकारे भूमिका जी होती ती घेत या ठिकाणच्या आंदोलकांनी ते आंदोलन सुरू केलेलं होतं. हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी जे काही आंदोलक होते ते एकत्रित पाहायला मिळालेले होते आणि आंदोलकांनी या ठिकाणी पाणी सोडावं ही मागणी केलेली आहे. मात्र आंदोलकांमध्ये सर्व पक्षातील नेते जे होते ते पाहायला मिळालेले होते. आमदार संजय शिरसाट असतील, त्यासोबतच माजी मंत्री या ठिकाणचे राजेश टोपे असतील आणि या सोबतच हे प्रमुख नेते जे होते त्या ठिकाणी आलेले होते आणि या नेत्यांनी प्रमुख मागणी केलेली आहे की पाणी सोडावं आणि या ठिकाणी संघर्ष पाहायला मिळाला आणि आताच काही वेळापूर्वी राजेश टोपे यांना सुद्धा पोलिसांनी उचलबांगडी करून या ठिकाणावरून जे आहे ते पोलीस ठाण्याकडे रवाना केलेलं आहे. जी, मात्र सचिन, जायकवाडीचं पाणी मराठवाड्याला का सोडलं जात नाही, नेमकं काय कारण आहे? जायकवाडी धरणामध्ये पिण्याचं पाणी किंवा पाणी जे आहे ते सोडण्यात यावं अशी जी असा जो निर्णय आहे तो देण्यात आलेला आहे. मात्र तरी सुद्धा हे पाणी का सोडलं जात नाही असं म्हटलं जातंय की जे काही अधिकारी आहेत पाटबंधारे विभागातील ते कुठल्याही प्रकारे पाणी सोडण्याचा निर्णय घेत नाहीयेत आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे राजकीय त्याला हिरवा कंदील मिळालेला नाहीये. प्रशासनानं किंवा त्या ठिकाणच्या विभागानं जर पाणी सोडलं तर पाणी प्राप्त होऊ शकतं, पाणी मिळू शकतं. मात्र जर पाणी सोडलं गेलं नाही तर अशा प्रकारची जी आंदोलनं आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आदेश असताना सुद्धा हे पाणी सोडलं जात नाहीये. त्यामुळे आक्रमक झालेल्या या आंदोलकांनी जे आहे या ठिकाणी संघर्ष केलेला आहे आणि पोलिसांचा आणि आंदोलकांचा संघर्ष पाहायला मिळाला आणि या ठिकाणी प्रमुख नेत्यांची सुद्धा उचलबांगडी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जी सचिन, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून सर्वपक्षीय नेत्यांकडून सुद्धा रास्ता रोको केला गेला आणि या ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी करत रास्ता रोको केलेल्या शेतकऱ्यांना, आंदोलकांना आता ताब्यात घेतलंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.